नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विज्ञान हा विषय शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घटक कोणता आहे? कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य. कार्बन हे सगळ्यांना माहित आहे. कार्बन म्हणजे काय? कार्बनचे वेगवेगळे प्रकार पडलेले. कार्बनचे काय वेगवेगळे प्रकार पडलेले. कार्बन हा हे कशावरून नाव पडलेलं आहे? तर लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजे काय? कोळसा. कार्बन म्हणजे काय? कोळसा. त्याच्यावरून काय पडलेलं आहे? कार्बन हे नाव पडलेलं आहे. त्याचं संज्ञा किंवा सिंबॉल, कार्बनचं सिंबॉल कशाने दर्शवतात किंवा संज्ञा कशाने दर्शवतात? सी ने दर्शवतात. तर कार्बन आपण मागील यामध्ये कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे हे आपण अभ्यासलेलं आहे व त्याचे काही गुणधर्म आहेत ते पण आपण मागील यामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये कार्बनचे दोन प्रकारामध्ये हे होते. एक त्याच्यामध्ये कार्बनचे दोन प्रकार पडतात. कोणते दोन? एक संयुगमध्ये आणि एक मुक्त अवस्थेमध्ये. कार्बनचे किती? दोन अवस्था पडतात. कोणते दोन अवस्था? मुक्त व संयुग अवस्था. जो मुक्त अवस्था, पहिली कोणती आहे? मुक्त अवस्था. मुक्त अवस्थेमध्ये कोणते भेटतात? हिरा आणि ग्रेफाइट. हे कोणते? हे दोन कशात मध्ये भेटतात? मुक्त अवस्थेमध्ये भेटतात. नंतर स्थायी अवस्था, मुक्त व स्थायी अवस्था. या स्थायी अवस्थेमध्ये कोणते भेटतात? स्थायी अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणते हे भेटतात? कार्बन डायऑक्साइड भेटतो, नंतर जीवाश्म इंधन भेटतो, नंतर नैसर्गिक धागे हे या अवस्थेत भेटतात. कोणत्या अवस्थेत भेटतात? संयुग अवस्थेत भेटतात. कोणते दोन? कार्बनचे दोन अवस्था कोणत्या असतात? मुक्त अवस्था आणि दुसरी कोणती? संयुग अवस्था. मुक्त अवस्थेमध्ये कोणते एक्झाम्पल आहे? हिरा आणि ग्रेफाइट. आणि संयुग अवस्थेमध्ये कोणते एक्झाम्पल आहे? कार्बन डायऑक्साइड, नंतर जैविक इंधन, नंतर नैसर्गिक धागे. हे काय? हे सगळे कार्बनच्या आपल्या संयुग अवस्थेमध्ये भेटतात. त्याचे दोन प्रकार आपण मागील यामध्ये आपण कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे हे पण आपण अभ्यासले आहे. आता आज आपण कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य या घटकातील उपघटक कोणता आहे? अस्फटिकी अपरूपे. हा उपघटक अभ्यासणार आहोत. कोणता उपघटक आहे? अस्फटिकी अपरूपे. अस्फटिकी अपरूपे. अस्फटिकी अपरूपे. आता अस्फटिकी अपरूपे म्हणजे काय? अस्फटिकी अपरूपेमध्ये या रूपामध्ये अस्फटिकी अपरूपेमध्ये हे त्याचे अणूमध्ये हे नियम म्हणजे अणूची रचना ही नियमित नसते. म्हणजे अस्फटिकी अपरूपेमध्ये जी रूपे असतात त्यांची अणूची रचना कशी नसते? नियमित नसते. त्याच्यामध्ये अस्फटिकी अपरूपेमध्ये तीन रूपे आपल्याला सापडतात. कोणते तीन? अस्फटिकी अपरूपेमध्ये तीन प्रकार. कोणते तीन? तीन रूपे कोणते अस्फटिकी अपरूपेमध्ये? पहिला दगडी कोळसा. कोणता आहे पहिला? दगडी कोळसा. दुसरा कोणता आहे? लोणारी कोळसा. दुसरा कोणता आहे? लोणारी कोळसा. त्यालाच दुसरा नाव काय म्हणतात आपण? लोणारी कोळसाला चारकोल म्हणून पण शकतो. चारकोल. त्याचं दुसरं नाव काय आहे? चारकोल. नंतर तिसरा कोणता आहे? अँथ्रासाइट. कोक. तिसरा कोणता आहे? कोक. हे कशाचे तीन टाईप आहे? अस्फटिकी अपरूपेचे तीन टाईप्स आहे. कोणकोणते तीन टाईप आहे? मी शेवट विचारणार सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. कोणकोणते तीन टाईप्स आहे? दगडी कोळसा, नंतर दुसरा कोणता आहे? लोणारी कोळसा. लोणारी कोळसा दुसरं नाव काय म्हणतो आपण? चारकोल म्हणतो. नंतर तिसरा कोणता आहे? कोक. हे किती आहे? हे तीन कशाचे? अस्फटिकी अपरूपेचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत दगडी कोळसा. पहिला कोणता आहे? दगडी कोळसा.
जीवाश्म इंधन. दगडी कोळसा हे काय जीवाश्म इंधन आहे. जीवाश्म इंधन आहे. दगडी कोळसा काय आहे जीवाश्म इंधन आहे. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे मोठ्या प्रमाणात सापडतात. हे मोठ्या प्रमाणात असतात. आणि काही प्रमाणामध्ये कमी प्रमाणात नायट्रोजन, सल्फर फॉस्फरस हे असतात. कमी प्रमाणात कोणते असतात नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस. आणि हा कसा असतो दगडी कोळसा हा कसा असतो स्थायी रूपात असतो. म्हणजे स्थायी रूपात आपल्याला सापडतो. कोणत्या रूपात आपल्याला सापडतो स्थायी रूपात. सगळ्यांना पहिला समजला आहे का दगडी कोळसा. दगडी कोळसा म्हणजे काय सांगितलं. दगडी कोळसा हे काय जीवाश्म इंधन. काय जीवाश्म इंधन आहे. आणि त्यामध्ये कोणकोणते असतात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे काय मोठ्या प्रमाणात असतात. पण कमी प्रमाणामध्ये कोणते नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस हे कमी प्रमाणात असतात. आणि दगडी कोळसा हे कसे स्थायी रूपात आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये दगडी कोळशाचे 4 प्रकार पडतात. दगडी कोळशाचे किती प्रकार पडतात 4 टाइप पडतात. त्याच्यामधला फर्स्ट टाइप कोणता आहे. दगडी कोळशाचे किती टाइप पडतात 4 टाइप्स पडतात. कोणते 4 टाइप्स पडतात. पीठ. कोणते टाइप पीठ. दुसरा लिग्नाइट. तिसरा बिट्युमिनस. आणि चौथा ऍट्रोसाइड. चौथा कोणता आहे ऍट्रोसाइड. हे कशाचे टाइप्स आहे दगडी कोळशाचे किती टाइप्स पडतात 4 टाइप्स पडतात. कोणते पीठ, लिग्नाइट, बिट्युमिन्स आणि ऍट्रोसाइड्स. त्याच्यामधला पहिला आपण बघणार आहोत पीठ. पीठ मध्ये काय होतं सुरुवातीला दगडी कोळसा पहिली पायरी काय आहे पीठ आहे. पहिली पायरी पीठ मध्ये सुरुवात होते. दगडी कोळसा तयार होताना पहिली पायरी ही पीठ मध्ये तयार होते. पहिल्या पायरीमध्ये जास्त प्रमाणात पाणी सापडतं. पाणी असतं 60% पेक्षा कार्बन सापडतो. पीठ मध्ये काय जास्त प्रमाणात पाणी असते. कमी प्रमाणात कार्बन असतो. 60% पेक्षा कमी असतो. 60 पेक्षा कमी असतो. ही दगडी कोळसा तयार होतानाची पहिली पायरी कोणती पीठ. ही पीठ म्हणजे काय पहिल्या दगडी कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ. पीठ मध्ये काय होतं जास्त प्रमाणात पाणी असतं आणि कमी प्रमाणात कार्बन असतो. आणि याचं तापमान कसं असतं कमी असतं. म्हणजे त्याचं तापमान कसं असतं कमी असतं. म्हणजे कमी उष्ण असतं. नंतर दुसरा
जमिनीच्या आत जमिनीच्या आत वाढणारा ताप व वातावरण व तापमान याचं कशामध्ये रूपांतर होतं लिग्नाइट मध्ये होतं. तर ही गलिकोसाची पहिली पायरी झाली. दुसरी कोणती लिग्नाइट. लिग्नाइट मध्ये काय होतं जमिनीचा जो आतमध्ये वाढणारा दाब आहे किंवा तापमान आहे ते वाढल्यामुळे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं लिग्नाइट मध्ये होतं. कशामध्ये होतं लिग्नाइट मध्ये. तिसरा टाईप कोणता आहे बिट्युमिन्स. बिट्युमिन्स मध्ये ही गलिकोसाची तिसरी पायरी. तिसरी पायरी मध्ये काय होतं गलिकोसा थोडासा तयार होतो. त्याचं उष्णता वाढते म्हणजे तापमान वाढलं जातं कशामध्ये बिट्युमिन्स मध्ये. आणि अँथ्रासाइट शेवटच्या टाईप मध्ये अँथ्रासाइट मध्ये काय होतं शेवट आपल्याला पूर्ण दगडी कोळसा भेटतो. आपल्याला पूर्ण प्युअर शुद्ध असा काय भेटतो दगडी कोळसा भेटतो. हे कोणत्या याच्यामध्ये भेटतं अँथ्रासाइट मध्ये. हे कशाचे 4 टाईप्स आहे दगडी कोळशाचे 4 टाईप्स आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण अस्फटिकीय अपरूपेचे आपण पहिला टाईप कोणता बघितला दगडी कोळसा. आता दुसरा कोणता आहे दुसरा बघणार आहोत आपण. दुसरा कोणता आहे लोणारी. दुसरा कोणता आहे चारकोल किंवा लोणारी कोळसा. चारकोल किंवा लोणारी. दुसरा टाईप कोणता आहे चारकोल आणि लोणारी. हा कशापासून तयार करतो चारकोल कशापासून मिळतो आपल्याला प्राण्यांपासून त्यांची शिंगे प्राण्यांमधील शिंगे हाडे यांच्यापासून काय तयार होतो चारकोल भेटतो आपल्याला. कशापासून प्राण्यांपासून प्राण्यांची शिंगे किंवा हाडे इत्यादी यांच्यापासून काय भेटतो आपल्याला चारकोल किंवा लोणारी कोळसा भेटतो. याचा उपयोग कशासाठी केला जातो याचा उपयोग आपण कारखान्यांसाठी नंतर घरगुती इंधनासाठी किंवा कोक गॅससाठी याचा उपयोग होतो. कशाचा चारकोल कशापासून भेटतो आपल्याला प्राण्यांमधील शिंगे हाडे किंवा इत्यादी यांचे अवयव असतात त्याच्यापासून आपल्याला चारकोल त्याला दुसरा नाव काय म्हणतात लोणारी कोळसा. आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो कारखान्यांसाठी. नंतर घरगुती इंधन म्हणून म्हणजे घरामध्ये जो कोळसा आपण त्यासाठी उपयोग केला जातो. नंतर कोक गॅससाठी पण उपयोग केला जातो. नंतर तिसरा टाईप कोणता आहे आपल्याला आपला कोक. कोक मध्ये काय होतं जो दगडी कोळशातून शुद्ध कोळसा निघतो. असा दगडी कोळशातून शुद्ध कोळसा निघतो. त्याला कोक म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण कोक म्हणतात. कोक कशाला म्हणतात जो दगडी कोळशातून जो शुद्ध कोळसा निघतो त्याला काय म्हणतो आपण कोक म्हणतो. कोकचा उपयोग पण आपण इंधनासाठी जीवाश्म इंधन त्यासाठी पण आपण
आपण त्याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आपण किती म्हणजे अस्फटिकी अपरूपीचे किती प्रकार बघितले आपण? तीन प्रकार बघितले. कोणते तीन? दगडी कोळसा, नंतर चारकोल, त्याला चारकोलला दुसरा नाव काय? लोणारी कोळसा, आणि तिसरा कोक. परत आपण दगडी कोळशाचे किती टाईप बघितले? 4 टाईप बघितले. कोणते 4 टाईप बघितले? पीट, लिग्नाइट, नंतर बिट्युमिनस, नंतर अँथ्रासाइट. हे किती बघितले? 4 टाईप बघितले असेल. कोणाला काही समजले सगळ्यांना? हे शिकवलेले समजलं आहे का? पॉइंट समजलं ना? तर मी हे ब्लॅकबोर्ड पुसते, मी तुम्हाला नंतर क्वेश्चन विचारणार आहे, त्याचे मला तुम्ही आन्सर द्यायचे. तर सांगा बरं, ज्याला येते त्यांनी वरती बोट करायचे आणि विचारेल त्यांनी सांगायचं होतं. सामान्य उत्तर द्यायचं नाही कोणीच. आपण काय बघितलं होतं? अस्फटिकी अपरूपे. अस्फटिकी अपरूपे म्हणजे किती टाईप पडलेले अस्फटिकी अपरूपेचे? सांगा बरं. हो बरोबर आहे. किती? 3. कोणते 3? हो बरोबर आहे. कोणते? दगडी कोळसा, लोणारी कोळसा, आणि तिसरा कोणता आहे? कोक. असे 3 प्रकार पडलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न विचारते, दगडी कोळशाचे किती टाइप्स पडलेले आहेत? दगडी कोळशाचे किती टाइप्स पडलेले आहेत ते सांगा बरं. हो बरोबर, 4 टाइप्स पडलेले आहेत. कोणकोणते सांग बरं. हो बरोबर आहे. किती? 4 टाइप्स. कोणकोणते? पहिला पीट, दुसरा लिग्नाइट, तिसरा बिट्युमिनस, आणि चौथा अँथ्रासाइट. असे 4 प्रकार पडलेले आहेत. तर उद्या येताना मी स्वाध्याय देत आहे, क्वेश्चन देत आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि घरून सोडून आणा. आणि दुसऱ्या उद्या मला चेक करून घ्या माझ्याकडून तो क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे तो बघा. चारकोल व कोक यांचे काय सांगायचे? उपयोग लिहून आणायचे. काय? चारकोल व कोक याचे काय करायचे आपल्याला? उपयोग सांगा.